नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आमदारांचा पात्र आणि अपात्रतेचा निकाल काल लागलेला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी तो निकाल दिलेला आहे. निकाल देत असताना त्यांनी कुणालाही अपात्र न करता लोकशाहीची ज्या पद्धतीनं थट्टा केलेली आहे, त्यात संपूर्ण देशामध्ये त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटतात. या सगळ्या घटनांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण की गेले जवळपास 1.5 वर्ष म्हणजे 21 जूनला ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गोवा असा जो प्रवास केला, ते त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलेले 8-9 महिने, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय आणि त्याच्यानंतर काही महिने जवळपास आपल्या राहुल नार्वेकरांनी घेतले आणि त्यानंतर हा निर्णय दिला आणि त्यातनं असं आपल्याला असं दिसतंय की एकूणच देशातलं राजकारण जे आहे ते लोकशाहीकडून बेबंदशाहीकडे जात आहे की काय. मी अतिशय म्हणजे सुज्ञ पद्धतीने आणि शुद्धीत होऊन हा शब्द मुद्दा म्हणून वापरतोय, तुम्हाला कळावं की बेबांदशाहीकडे हे आपलं राजकारण जात आहे की काय. अशा प्रकारची परिस्थिती सध्या देशामध्ये असावी आहे आणि त्यावरती आपल्याला आता बोलायचं आहे. आपण प्रत्येक वेळी अशा काही घटना घडल्या तर त्याच्या संदर्भातले बिटवीन द लाईन किंवा दोन घटनांमधला अर्थ काय, याची पूर्वसुरी काय आहे, याच्या मागचं राजकारण काय आहे, या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंत, अभ्यासक, तत्ववेत्ता, पत्रकार यांच्याशी बोलत असतो. त्यातलं एक प्रमुख आणि प्राधान्याने आपण ज्यांना बोलवतो ते म्हणजे राजू परुळेकर सर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. त्यांचे स्वतःचे व्लॉग्स आहेत, त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल्स आहेत आणि संपूर्ण देशामध्ये ते राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि एक विवेकवादी भूमिकेतून किंबहुना लोकशाहीच्या भूमिकेतून ते आपलं विवेचन आणि विश्लेषण करत असतात. ते आता आपल्या सोबत आहेत. परुळेकरजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र. नमस्कार किरण. तुम्ही काल पात्र अपात्रतेचा निर्णय ऐकलेला आहे, पाहिलेला आहे आणि त्या संदर्भातल्या आता जवळपास गेल्या 12-14 तासांमध्ये ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या सुद्धा तुमच्या समोर आहे. तुम्ही एक विश्लेषक आणि पत्रकार म्हणून, भारताचे नागरिक म्हणून नेमकं याच्याकडे कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे काल जेव्हा पात्रता अपात्रतेचा निकाल द्यायला सभापतींनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्या इंग्रजी कागदांचं वाचन सुरू केलं, तेव्हा आपल्याला जे अगोदर माहिती होतं ते पुन्हा एकदा माहित झालं की हा निकाल काय असणार आहे. बरोबर. कारण बहुजनांना आणि सर्वसाधारणपणे 5-6% लोक सोडले तर बाकी कोणाला इंग्रजी फारसं एवढं कळत नाही आणि कायदेशीर इंग्रजी कळायला फारच कठीण असतं. 118.A1.I वगैरे असं जे वाचलं जातं त्यातून कन्फ्युजन होतं. म्हणजे when you are not able to convince people, let them confuse. प्रसिद्ध विधान आहे ते राहुल नार्वेकर सभापतीजींनी काल केलं आणि ते इंग्रजीतनं वाचण्याचं कारण हेच होतं नेमकं की एकतर दिलेले कागद वाचण्याचे काम होतं आणि ते वाचताना म्हणजे जाणवत होतं की दबाव त्यांच्यावर किती आहे. शेवटी ते माणूस आहेत काही झालं तरी, म्हणजे आपण तरी हे मान्य करायला पाहिजे. तर त्यामुळे त्यांना ते दबावाखाली ते इंग्रजी कागद वाचून दाखवले आणि त्यांनी सांगितलं की सगळेच पात्र आहेत. तर तुम्हाला गमतीची एक गोष्ट सांगतो की एक मार्मिक प्रतिक्रिया आज मला आली. माझं एक फेक अकाउंट फेसबुकचं कोणीतरी उघडलंय आणि फेक आहे आणि त्याच्यावरनं पैसे मागतं. काय काय होत आहेत म्हणजे की कोणी गाडी विकायची का विचारतं वगैरे. मला मेसेजेस आले. तर मी म्हटलं माझं एकच फेसबुकचं अकाउंट आहे, ते व्हेरीफाईड आहे आणि इतर फेक आहे, रिपोर्ट करा. तर दीपाली वारुळे नावाची आमची एक मैत्रीण आहे, त्यांनी मार्मिक कॉमेंट टाकली, पण नार्वेकर साहेब म्हणतात की दोन्ही पात्र आहेत म्हणून. बरोबर आहे. आता दोन्ही कसे काय पात्र असू याच्यावरती खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स आलेल्या आहेत. माझ्याकडे ज्यावेळेस हा निकाल लागल्याच्या नंतर रात्री बेरात्री एकाने मित्राने कसा फोन केला काय माहिती, त्याने असं सांगितलं की माझ्याकडे एक माणूस आलाय आणि तो असं म्हणतोय की तुझं जे घर आहे ते माझं आहे म्हणून आणि मी तुमच्या वडिलांपासून इथे काम करत होतो
आणि आता माझ्याकडे माझ्यासोबत तुमच्या कारखान्यातले क्लर्क आहेत, पिऊन आहेत, माळी आहेत आणि सगळी लोक माझ्या बाजूने, बहुमत माझ्या बाजूने आहेत. उद्या सकाळी घर खाली करायचं, नाहीतर मी नाही, माझा खटला नार्वेकरांकडे घेऊन जाईल. पण असं या खटल्याच्या निर्णयामुळे नार्वेकरांनी एक पायंडा जो पाडलाय तो पाहता गडकरी जर 200 खासदार मन वळवण्यात यशस्वी झाले तर मोदींची सत्ता उलथून गडकरींचा पक्ष होऊ शकतो भाजप, हे लक्षात घ्या तुम्ही. बरोबर आहे. आणि मोदी पात्र ठरतील, त्यांच्या बरोबर ते 100 लोकही पात्र ठरतील, पण हे 200 लोकांसहित गडकरी सरकार चालवू लागतील. त्यामुळे गडकरींनी ह्या गमतीशीर ज्या वाचन होतं कालचं त्याचा आनंद घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा तीर्थप्रसादाचा तातडीने, असं मी आवाहन करीन, जेणेकरून देशाला वाचवण्याबरोबर भाजपला वाचवण्याची जबाबदारी पण आता जनतेचीच आहे आणि ती जबाबदारी कोणाच्यातरी मार्फत, मराठी माणसामार्फत पार पडायची. तर गडकरींनी हे लक्षात घ्यावं की जर 200 खासदारांचं मन ते वळवू शकले तर त्यांचंच घर आहे, त्यांचाच भाजप आहे आणि तेच खरे आहेत. निशाणी पण त्यांनाच मिळणार आहे कमळ. तर आता असा हा खेळ आहे. ह्याचा साधा अर्थ असा आहे, म्हणजे कसं इंग्रजीत ते वाचण्याची पण गरज नव्हती आणि एवढं काय पानं वाचून दाखवण्याने फार फरक पडला नाही. ते मी संपूर्ण ते निर्णयाची जी प्रत आहे ती वाचलेली आहे. त्याच्यात कायदेशीर चुका तर आहेतच, पण त्याही पेक्षा जी तारेवरची कसरत केलेली आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला कॉन्ट्राडिक्ट पण करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा जो डिसिजन होता त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हिंमत नाही ती गोष्ट वेगळी, त्याच्या स्पाइनलेसपणाबद्दल आपण वेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोललेलो आहोत. त्यामुळे हे अल्टिमेटली काय होणार की निकालानंतर म्हणजे इलेक्शनच्या, लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये हे यांचं सदस्यत्व रद्द केलं जाईल. ही पार्टी परत उद्धव ठाकरेंना मिळेल. तोपर्यंत हे लांबवत नेलं जाईल. तेवढंपर्यंत या सरकारचं आयुष्य आहे. हे मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो. म्हणजे काय त्याचा निकाल जो आहे तो अंतिम निकाल हा आहे. त्यातला मधला एक टप्पी चेंडू टाकलेला आहे. त्यातला पहिला टप्पा राहुल नार्वेकरांकडे न होता तो बिचारा त्यांच्या नियतीने खांद्यावर टाकल्यामुळे काल त्यांचे खांदे खूप जड झालेले दिसत होते ते वाचत असताना. मी माझे पाय त्यांच्या बुटात आहेत असं कल्पना करून पाहिलं तर खूप कठीण काम आहे हे माझ्या लक्षात आलं. ते त्यांनी पार पाडलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आपण जनता आहोत, त्यामुळे आपल्याला काय शिंदे आले काय, दाभाडे आले काय, आपल्याला काय फरक पडतो, असा तो सिंहासन मधला प्रसिद्ध डायलॉग आहेच. तर त्यामुळे तर आपल्याला काही फरक पडत नाही. पण हा लोकशाहीच्या एका स्तंभाचं कोसळणं दुसऱ्या स्तंभावर, दुसऱ्या स्तंभाचं तिसऱ्या स्तंभावर, तिसऱ्या स्तंभाचं चौथ्या स्तंभावर कोसळणं आणि सगळेच आता एकदम सफाचट झालेले आहेत, याचं निदर्शक होतं. उद्धव ठाकरेंसाठी कालचा दिवस खूप कठीण होता असं मी समजू शकतो. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे वडीलच चोरले. बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेकडे दिली आणि कोणतरी पत्रकारावर भडकले पण, म्हणजे उद्धव ठाकरे अनलाईक उद्धव ठाकरे वागले. ते उभाठा काय उभाठा, माझं नाव उद्धव ठाकरे आहे. हा म्हणजे मुद्दाम त्यांची आणि उभाठा असं म्हणून बाळासाहेबांची शिवसेना शिंदेची, म्हणजे बाळासाहेब शिंदेचे आणि हे उभाठा म्हणजे बाहेरून कुठची तरी आलेलं, असं काहीतरी चित्र उभं करण्यात, परसेप्शन उभं करण्यात भाजपच्या आयटी सेलला आणि त्यांचे जे हे मोल आहेत त्यांना, जे म्हणजे नाझी किंवा फॅसिस्ट येतात त्यांना फितूर झालेले जे लोक असतात त्यांनी केलेलं हे चित्र आहे. पण हे तुम्हाला सांगतो की हे लॉंग टर्म यशाचं मॉडेल नाहीये. कसं आहे माहितीये का, की शेवटी सिव्हिल वर्ल्ड मध्ये एकतर तुम्ही सिव्हिलाइज पद्धतीने जगू शकता आणि त्याच्यासाठी नियम आणि कायदे, कोड ऑफ कंडक्ट एकच लागतो, रूल ऑफ लॉ लागतो आणि संविधान पाळायला लागतं, नाहीतर सिव्हिल वॉर कडे जाता. बरोबर आहे. दोन्ही अर्थाने तुम्ही कोलॅटरल डॅमेजला सामोरं जावंच लागतं. त्यामुळे याला बीजेपी अपवाद नाही, नार्वेकरही अपवाद नाहीत, सभापती नार्वेकर अपवाद नाहीत आणि बाकी सगळे पक्ष यात सहभागी असलेले कोणीच अपवाद नाही. हे एवढं मात्र मी नक्की सांगू शकेन तुम्हाला. आणि कालचा जो निकाल वाचनाच्या प्रक्रियेचा जो भाग होता अख्खा, तो एवढा नाटकीय होता की 8 महिन्या अगोदरच आपल्याला जी गोष्ट माहिती होती ती पुन्हा आपल्याला कशाला सांगत होते हेच मला कळत नव्हतं. बरोबर. म्हणजे ते काल जर वाचलं नसतं त्यांनी किंवा काही झालं नसतं आणि हे सरकार तसंच चालू राहिलं असतं तरी आपल्याला माहितीच होतं की लादलेलं सरकार आहे, असंवैधानिक सरकार आहे, ते तसंच चालू राहिलेलं आहे. आता आपल्याला काहीतरी रूल ऑफ लॉ पाहिजे. म्हणजे
म्हणजे अगदीच आपण कोणालाच मानायचं नाही ठरवलं तर गाड्या पण ट्रॅफिक पोलिसला ते ऐकणार नाहीत. म्हणजे देशात अंधाधुंदी होईल. म्हणून आपण असंवैधानिक असलं तरी सरकार आहे म्हणून ऐकतो. हो. तसं आपण ऐकतोय तर ते ऐकतोय. पण अदरवाईज याला काही घटनात्मक आधार शून्य आहे. आणि बनाना रिपब्लिकचा एक भाग आहे महाराष्ट्र, असं मला वाटतं. आणि त्यामुळेच कदाचित काल मुकेश अंबानी म्हणाले असतील, की माझा उद्योग हा गुजराती होता, गुजराती आहे आणि गुजराती असेल. म्हणजे ते भारतीय असण्याला पण नकार देत आहेत आता. म्हणजे मला असं वाटत होतं, की रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे. तर ती गुजराती कंपनी, हा गुजरात वेगळा देश आहे. म्हणजे महाराष्ट्र हा सुद्धा आता वेगळा देश आहे असं मानायला तुम्हाला मुभा दिलेली आहे, असं मला दिसतं त्यांच्या विधानात. म्हणजे मला अन्वयार्थ जो दिसतो हा आहे, त्याचं वाचन राहुल नार्वेकरांनी केलं. म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यावर जर काल एका दिवसात वेगवेगळे पडसाद पडलेले असतील, तर या अखंड भारताचा शतखंड भारत करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा यशस्वी होताना दिसत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. बरोबर आहे. आपण थोडंसं लाईटली या विषयावर बोलत होतो किंवा एका अर्थाने, पण वास्तविकता तसं पाहिलं तर हा देशाच्या दृष्टिकोनातून प्रचंड गंभीर असा विषय आहे. कारण की देशाचं एकूणच दिशा जी आहे किंवा देशाचं व्यवस्थापन जे आहे ते अशा पद्धतीनं जात असेल आणि ज्या पद्धतीनं राजकीय लोकांचं धाडस वाढतंय, म्हणजे वाटेल ते आम्ही करू शकतो, आम्हाला कुणाची कर नाही, आम्हाला कुणी त्या संदर्भात अडवू शकत नाही, हा जो काही त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे, त्याच्या मागची कारणं काय? कारण की लोक सोशल मीडियावरती जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसतात. आपण जर त्या पात्र अपात्रतेचा निर्णय ज्या ज्या चॅनलवर चालू होता त्या चॅनलच्या समजा खाली कमेंट बॉक्समध्ये पाहिलं तर त्यातले समजा एक 5-7-10% जर समजा प्रतिक्रिया वगळल्या तर 90% प्रतिक्रिया ह्या सरकारच्या, नार्वेकरांच्या किंवा विद्यमान सरकारमध्ये असणाऱ्या लोकांच्या खिल्ली उडवणाऱ्या होत्या. मग हे धाडस कुठून येतंय? त्यांना हे जनमत नको हवं का? याची काही म्हणजे याच्यामधली मोडस ऑपरेंडी काय? माझं पहिल्यापासून मत आहे आणि किरण मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि ते काँग्रेस किंवा इतर पक्षांना अजून नीटसं कळलेलं नाहीये. यांना लोकांच्या मतांचा आदरच नाही. याचं कारण लोकांच्या मताने हे निवडूनच येत नाहीत. निवडणुकांचे निकाल हे ईव्हीएम मार्फत लागतायत. त्यामुळे लोकांच्या मनात जे आहे ते रिफ्लेक्ट होणार नाही याचा आत्मविश्वास यातून दिसून येतो. मी तुम्हाला दुसरी एक घटना सांगतो. म्हणजे कोणाला माहित नाही आता, असं काही लोकांना माहित असेल, मी पाठवलं स्वतः. लक्षद्वीपसाठी यांनी टेंडर्स काढली आहेत. ती आता अदानी वगैरे घेतील. ती तुम्ही बघाल तर पर्यावरणाचा काय रुथलेसली नाश करू पाहतायत ह्याचं हे सगळं, म्हणजे अगोदर त्याचं नेपथ्य वगैरे सगळं झालं आणि मग नंतर केलं. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे सगळं का होतंय, कारण जनतेचा विरोध आहे. ते 97% तर मुस्लिम जनता आहे आणि जनतेचा विरोध आहे आणि तो स्वाभाविक आहे, कारण ते पर्यावरणाला घातक आहे. लाखो वर्ष लागणार तिथल्या गोष्टी सेटल व्हायला. तर मुद्दा असा आहे किरण, की जनतेची मतं थेट यांना रिफ्लेक्ट होत नाही. ती ईव्हीएम मार्फत जातात. इलेक्शन कमिशन आणि ईव्हीएम हे दोन्ही आपल्या मुठीत असेल आणि एक परकीय देश जो टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्स आहे, ज्याला आपण त्याचं सरकार जे आहे ते आपलं मित्र करून ठेवलेलं आहे, त्यांच्याकडनं पेगासस येतोय, त्यांच्याचकडनं हे सगळं मतदानाच्या प्रक्रियेवर घाला घातला जातोय. माझं मत आहे की विरोधी पक्षांनी जोपर्यंत बॅलॉट बॉक्स मधनं मतदान होत नाही तोपर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला कळलं पाहिजे की भारतात लोकशाहीच्या नावाने ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या खोट्या आहेत. खऱ्या निवडणुका आणि एवढे मोदी लोकप्रिय आहेत आणि भाजपला प्रचंड जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, त्यांना भिण्याचं काय कारण आहे? बॅलॉट बॉक्स मधनं पण तेवढीच मतं मिळणार. तुम्ही बारीक लक्षात घ्या की सोशल मीडियावर जर तुम्ही बॅलॉट बॉक्सच्या बाजूने काही लिहिलं किंवा ईव्हीएमच्या विरोधात लिहिलं, अडाणीच्या विरोधात लिहिलं, तर बीजेपीच्या आयटी सेल मधनं तुमच्यावर हल्ला होतो, ट्रोल. बीजेपीचे नेते बोलायला लागतात. आता असं सांगा की उद्योगपती हर्षद मेहताला पकडलं तेव्हा काँग्रेसच्या लोक कुठे बोलले होते, किंवा काँग्रेसचे किती मंत्री तुरुंगात गेले होते, तरी काँग्रेसच्या लोकांनी कधी काही बोलले नाहीत. यांना नेमकं या काँग्रेस आता ईव्हीएमच्या विरुद्ध तो नरसिंहराव नावाचे त्यांचे हे आहेत, नेते आहेत बीजेपीचे, त्यांनीच पुस्तक लिहिलं होतं. सुब्रमण्यम स्वामींनी भाषणं केली, त्याच्याविरुद्ध काँग्रेसने कधी काय बोलले नाही.
आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, आता सहजपणे कुठच्याही देशातून पूर्ण रिग केलं जाऊ शकतं इलेक्शन ईव्हीएम मार्फत झालेलं. त्यामुळे याबाबत आपण आग्रही असलो पाहिजे आणि या एका कारणामुळेच भारतीय जनता पक्षाचा सगळा माज आहे, बाकी कोणतंही कारण नाही. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष पण नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही भाग आणि गुजरात लॉबी या पलीकडे कोणीही यामध्ये समाविष्ट असेल असं मला वाटत नाही. कारण आपल्या देशामधले भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा लोक राष्ट्रभक्त असणारच. सगळेच काही राष्ट्रद्रोही नाही आहेत, सगळ्यांचाच काही ड्रगचा व्यापार नाहीये, सगळ्यांच्याच मालकीची बंदरं नाही आहेत. त्यामुळे या गोष्टी त्यांच्याही लक्षात आलेल्या आहेत. पण आता ते हाताबाहेर गेलेलं आहे प्रकरण, ते परत हातात आणण्याकरता खूप कष्ट आहेत. मला वाटतं घाम आणि रक्त दोन्ही जनतेला वाहावं लागेल. एकूण हे जे अलीकडच्या काळामध्ये निवडणुका हा एक शो ऑफ आणि मॅनेजमेंट स्किल झालेला आहे का? आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी विचार जरी राम लल्लाचा मांडत असली तरी स्किल मॅनेजमेंट ह्या संदर्भातलं निवडणुकीचं स्किल पद्धतीनं मॅनेज करण्याची जी पद्धत आहे ती त्यांना व्यवस्थित साधलेली आहे आणि त्यांनी ती म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्याचा सुद्धा याच्यावर फरक पडतोय. याचा स्किल मॅनेजमेंटशी फार संबंध नाहीये. सरळ सरळ हॅक केलं जातं आणि गायब केले जातात. तुम्ही बघा ना, 6 लाख ते 19 लाख मतदान पेट्या ईव्हीएम्स मागच्या लोकसभा निवडणुकीत गायब झाल्या. तेवढ्या मतपेट्यांच्या द्वारे संपूर्ण सरकारचं बहुमत धोक्यात येऊ शकतं आणि विरोधी पक्ष सत्तेत येऊ शकतो. त्याच्यावर उत्तर नाही. व्हीव्हीपॅट 4 महिन्यात जाळून टाकल्या किंवा नष्ट झाल्या, ज्या ठेवायला पाहिजे होत्या ते नाही केलं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचं फ्री अँड फेअर इलेक्शन होतं हे मानणं चुकीचं आहे. हे जे इलेक्शनचे नाटक आहेत ते मिरवण्याकरता केलेलं नेपथ्य आहे का? एका नेत्याला मिरवता यावं यासाठी केलेलं नेपथ्य आहे. बाकी सगळे गंभीरपणे घेतात ही मला हास्यास्पद वाटतं. नाही मग ज्या पद्धतीनं विषय उचलले जातात, मीडियातनं ज्या पद्धतीनं ड्रामा केला जातो, आता ज्या पद्धतीनं जर समजा उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे, तर तिथे जर पाहिलं तर दररोज 8-8, 10-10 बातम्या, म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा इतक्या बातम्या कधी कुणी केलं नाही आणि त्याच्यापेक्षाही जास्त बातम्या ज्या आहेत त्या आता आपल्याला इथं असं दिसतात की त्या पद्धतीनं पेरल्या जात आहेत किंवा येत आहेत. तर मग हा एक प्रकारे लोकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडून डायव्हर्ट करण्याचा मुद्दा नाहीये का? मीडिया मॅनेजमेंटचा भाग तर आहेच. पहिली गोष्ट म्हणजे मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, गोदी मीडिया झालेला आहे. बघा किरण, तुम्ही जर 22 जानेवारीला सकाळी ते काय चुनाव राम मंदिर होणार आहे, तर त्याच्या दिवशी अर्धा तास सकाळी रडू शकला आनंदाने आणि मॅक्स महाराष्ट्रावर दाखवू शकला, तर तुम्हाला सरकार सढळ हस्ते कृपाप्रसाद देऊ शकतं. पण तुमच्या डोळ्यातनं टिपूस येत नाही आणि तुम्ही असे उलटे सुलटे प्रश्न विचारता, त्यामुळे तुम्हाला त्रास भोगावा लागणार आहे. कळलं ना? पहिलेच सांगतो. तर मुद्दा असा आहे की सर्व काही विकत घेता येतं, अश्रू सुद्धा. हे लक्षात घ्या, हे ओळखलेलं आहे या सरकारने. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ते राम मंदिर हे धर्माच्या अर्थाने सुद्धा परिपूर्ण नाही आहे, धर्माच्या अर्थाने सुद्धा चुकीचं आहे, हे शंकराचार्यांनीच सांगितलेलं आहे. मी सांगायची गरज नाही. कारण कोणत्याही मंदिरामध्ये, म्हणजे आता मला तर म्हणजे मंदिर आणि पूजा या संदर्भात मला इतकं माहिती आहे घरातूनच की मला कोणताच व्यवसाय आला नाही तर मी पूजा सांगण्याचा व्यवसाय उत्तम करू शकतो. तर प्राणप्रतिष्ठापना होण्या अगोदर मंदिर पूर्ण होणं आवश्यक आहे आणि त्याची एक प्रक्रिया आहे, जी प्रक्रिया खूप लेंदी आणि खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि अशा प्रकारचं मंदिर करतात. मुळामध्ये तिथे मशीद होती, म्हणजे दुसरं धर्मस्थान होतं, ते पाडून असं मंदिर बांधणं हे योग्य नव्हे. हे पहिली गोष्ट. म्हणजे संविधानात्मकच नव्हे, हे तर खरंच आहे. गोगोईंनी जे निकाल दिलेला आहे तो मुळामध्ये संवैधानिक नव्हता. मुळामध्ये काय झालं की बाबरी मशीद पाडली गेली, ती अत्यंत अतिरेकी लोकांनी पाडली, बरोबर. ती पाडल्यावर ती पाडणारी माणसं, ती पाडणं हा गुन्हा आहे हे मान्य केलं गोगोई पीठाने, बरोबर. त्यानंतर ते पाडणाऱ्या कोणी गुन्हेगार नाहीत असं पण त्यांनी सांगितलं. म्हणजे काल राहुल नार्वेकर हे पहिले नव्हे, पहिले गोगोई.
बरोबर अशा प्रकारे उलट सुलट इंग्रजीमध्ये सांगितल्यामुळे देशातल्या जनतेला कळणार नाही असं वाटून अशा प्रकारचे निकाल देण्याची प्रायंडा त्यांनी घातला. तर आता पाडणार एखादा गुन्हा झाला म्हटल्यावर गुन्हेगार असणार की नाही? बरं ते तर जाहीर कॅमेऱ्यासमोरच झालेलं प्रकरण होतं. पण त्यात गुन्हेगार कोणीच नव्हते, सगळ्यांना सोडण्यात आले. ते गेले. त्यामुळे बाबरी मस्जिदची ढळढळीत आत्महत्या होती असं म्हणावं लागेल, कारण गुन्हा तर झालेला आहे. आत्महत्या तर गुन्ह्यात येत नाही कायद्याने, नव्या कायद्याने. पण तरी सुद्धा गुन्हा आहे, पण गुन्हेगार नाहीत. झालं ही आता बरं, एक धर्म काय दुसरा धर्म काय, कोणत्याही दुसऱ्या धर्माचं मंदिर पाडून किंवा मस्जिद पाडून आपलं मंदिर बांधणं हे संविधानालाही उचित नाही आणि मानवतेलाही धरून नाही आणि धार्मिकतेला धरून तर अजिबातच नाही. आणि 500 वर्षापूर्वी आणि 1000 वर्षापूर्वीचा इतिहास उकरायचा झाला तर 50 सालापूर्वी कितीही पत्नी करायला अधिकार होता हिंदू पुरुषांना, आता करता येईल का? किंवा महादेव गोविंद रानडेंनी पण 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं, तर आता 12 वर्षाच्या पॉस्को ऍक्ट लागतो ना, असं काय करतो? बरोबर. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये तेव्हा पाडलेलं आता पाडून परत बांधणं म्हणजे आपण मध्ययुगीन काळात जाणार का? तर मग बुद्धा म्हणजे रामदास आठवले स्वतः म्हणाले, आणि जे सत्य आहे, रामदास आठवले म्हणाले ते अत्यंत सत्य आहे. खरं तर तिथे बौद्ध स्तूप होते. सगळी मंदिरं ही पुष्यमित्र शृंगापासून जेव्हा बांधली, ते बौद्ध स्तूपांवर पाडून बांधलेली आहेत. त्यामुळे खरं बौद्ध मंदिर उभं राहायला पाहिजे मध्ये. ते तिसरं आंदोलन सुरू केलं पाहिजे ताबडतोब बौद्धांनी, की ते आम्हाला बौद्ध मंदिर पाहिजे. आणि त्याच्यासाठी जपान पासून तो जे बौद्ध धर्मीय देश आहेत त्यांचा पाठिंबा घेतला पाहिजे. तर हे असले चाळे करत राहून आपण देशाच्या बेरोजगारी आणि बाकी समस्यावर मात करू शकत नाही. मुद्दा वेगळा आहे. मुद्दा हा आहे की शंकराचार्यांचा बहिष्कार आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा धर्माच्या अर्थाने सुद्धा हे मंदिर परिपूर्ण नाही. एक चुनाव आहे म्हणून राम आणले. म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये नाही का खुन्या मारुती वगैरे सगळं अशी नाव आहेत, तसं हा चुनावी राम मंदिर असं याचं नाव ठेवलं पाहिजे. तर मुद्दा असा आहे की आता ते शंकराचार्यांनी विरोध केला आणि मूलभूत धर्मघटक जे आहेत म्हणजे सनातन धर्माचे, हिंदू धर्म नाहीये, त्यांनी म्हटलं की हे राम मंदिर याचं नाहीये म्हणून, धर्म नाही. तर ते चंपतराय नावाचे एक गृहस्थ यांनी मध्ये टाकले. म्हणजे गंमत बघा कशी. म्हणतात शैव पंथाचं एक काम नाही, हे रामानंद पंथाचं पंथाचं काम आहे. बरोबर आहे. चंपतराय पण त्या पंथाचे नाहीये, ते कसे बोलू शकतात? त्यांचाही काही संबंध नाही. म्हणजे सगळ्याच बाजूने देशातल्या जनतेला चंपत करण्याचं काम करत आहेत हे लोक. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना सक्त ताकीद देण्यात आली होती, तुम्ही येऊ नका. पण अचानक लक्षात आलं की टीकेचं धनी होण्याची शक्यता जास्त आहे. आपण त्याबरोबर आपल्या विष्णू आपले जे अवतारी पुरुष आहेत त्यांनी असं ठरवलं की बळीचा बकरा म्हणून अडवाणींना तिथे उतरव. त्यामुळे अडवाणी अचानक त्यांना आता अचानक जायचं नाही किंवा जायचं म्हणजे दोनदा चपला घातल्या, दोनदा काढल्या, त्यांनी दोनदा घातल्या, दोनदा काढल्या. आता माहित नाही शेवटच्या क्षणापर्यंत ते अधांतरी राहणार. पण त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळाली. 93 साली बाबरी मस्जिद जेव्हा पडली तेव्हा त्यांनी ती आग खाऊ भाषणं केली आणि देशात दंगली पेटवल्या. ते वर्तुळ पूर्ण झालं. आणि आज जे हे करतायत त्यांचंही वर्तुळ पूर्ण होणार आहे. कोणी या बघा, काळाच्या चक्रातून कोणी सुटत नाही आणि देवासमोर सर्व समान आहे. बरोबर. आणि देव एकच आहे. त्याला तुम्ही अल्लाह म्हणा, राम म्हणा का अजून काय म्हणा. बरोबर. तो प्रश्न यातनं असा येतोय की हे इथपर्यंतचे, जसं तुम्ही ईव्हीएमचा एक उल्लेख केला, पण यामागे नेमकं अजेंडा काय आहे यांचा, की इतक्या पद्धतीनं लोकशाहीला मानत नाही, कायद्याला मानत नाही, संसदेला मानलं जात नाहीये, सुप्रीम कोर्टाच्या निकालाला मानलं जात नाहीये. अजेंडा काय आहे त्यांच्याकडे? अजेंडा काय सेट आहे आणि कुणाच्या मदतीनं हा अजेंडा सेट आहे? नाही, पण अजेंडा कसं आहे की अजेंडा राजकारणात तुम्ही ठरवलेला एक असतो, प्रत्यक्षात दुसराच चालू होतो आणि यशस्वी तिसरा होतो. असं राजकारणाचं काय जगात आपल्या आयुष्यात तरी असंच होतं ना. म्हणजे मी कॉमर्सला जायचं ठरवलं नव्हतं, ते मला जावं लागलं. मी सायन्सला जाऊ शकत होतो, पण वडील म्हणाले नको, सायन्स नको आणि तो आर्ट्स नको. मला आर्ट्सला जायचं होतं, मी सायन्ससाठी एलिजिबल होतो, तर मला कॉमर्सला घातला आणि मग मी शिकलो आणि मग मला कंटाळा आला, मी दुसरंच करायला लागलो आणि मग दुसरं करून तिसरं करत असं इथपर्यंत आलो. एनिवे, मुद्दा असा की आपण आयुष्यात ठरवलं त्याप्रमाणे होतं. राजकारणाचं पण असं होतं की हे राष्ट्रीय सहसक संघाचं पिल्लू हिंदू राष्ट्र बनवणं, म्हणजे ब्राह्मण राष्ट्र बनवणं, मनुस्मृती आणणं. पण त्यामध्ये एक मोदीजी आणि अडाणी यांचं जे वर्चस्व स्थापन झालं
त्यामुळे वेस्ट इंडिया कंपनीच्या हातात देश गेला. त्यामुळे सर्वस्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा यशस्वी होताना दिसणार नाही यापुढे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की सगळंच काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो, अजिबात नाही. आता त्यांच्यामध्ये सुद्धा खूप, आता लक्षात घ्या की शिवराज सिंग चौहान आहेत, राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत, वसुंधरा राजे सिंधिया आहेत आणि यांच्यासारखे अनेक नेते आहेत जे एका क्षणात बगावत करू शकतात. पण त्यांना माहिती आहे की बाहेरचा एक देश मदत करतो आहे आणि त्याच्या जोरावर ईव्हीएम संपूर्ण यांच्या ताब्यात आहेत. शिवाय वेस्ट इंडिया कंपनी आणि अडाणी यांची पूर्णपणे पैशावर पकड आहे, त्यामुळे त्यांची बगावत बाहेर येत नाही एवढंच. अन्यथा भाजपची ताकद ही स्नायूंची नसून सूज आहे. आणि पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स ताब्यात असण्याचं कारणच हे आहे की तिथून येणारा माल सगळा किंवा पकडलं जाणार ड्रग्ज सगळं किंवा येणारी माणसं किंवा जाणारी माणसं यांचं सगळ्यांचं कंट्रोल आपल्या हातात असावं, हे व्यक्तीच्या महत्वाकांक्षेमध्ये किंवा काही व्यक्ती समूहांच्या महत्वाकांक्षेमधनं आलेलं आहे. आणि ते आता हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, अखंड भारत असे जरी मधाची बोटं लावत असले तरी त्याच्याही पलीकडे गेलेलं आहे. आपण ऍक्च्युली जसे ईस्ट इंडिया कंपनीचे गुलाम झालेलो तैनाती फौजेचे, तसे वेस्ट इंडिया कंपनीचे गुलाम झालेलो आहोत. आणि आता प्रत्येक पक्षाला वेस्ट इंडिया कंपनी म्हणजे अडाणी कंपनीची तैनाती फौज आपल्याकडे ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, अन्यथा त्यांचं राज्य खालसा केलं जाईल. जसं उद्धव ठाकरेंचं केलं, पवारांचं नाही केलं. पवारांबद्दल मी काही विधान करणार नाही, कारण त्यांच्या आणि अडाणीची मित्रता आहे. तोपर्यंत त्यांनी जाहीर इन्कार करेपर्यंत मी जाहीर इन्कार कसला करतायत ते म्हणा, ते जाऊ दे. तर हे आता मॉडेल आहे या देशाचं आणि देश गुलामगिरीत गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला संविधान असून संविधान नाहीये ऍक्च्युली. तुम्हाला आज हा कार्यक्रम करताना असं वाटत असेल की तुम्हाला संविधानाने संरक्षण दिलेलं आहे, जे संविधानात दिलेलं आहे आपल्याला. आपण संसदीय भाषेमध्ये फ्री स्पीच आणि आपला घटनात्मक अधिकार जो आहे की विधायक टीका सरकारवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर आणि संस्थेवर करण्याचा जो अधिकार आहे तो बजावत असताना आपल्याला संविधानाने पूर्ण संरक्षण दिलं असं जर तुम्हाला वाटत असेल, सप्त स्वातंत्र्यातलं एक स्वातंत्र्य, तर ते संविधानात नाही. म्हणजे आपल्याकडे संविधान नाही आहे अलाव. म्हणजे आता उमर खलीद कशासाठी आतमध्ये आहे, बरोबर आहे, त्यालाच माहित नाहीये. बरं, त्याची केस कोणत्या कोर्टासमोर स्टँडच व्हायला देत नाहीत. म्हणजे असं आहे की कोर्ट इतकं घाबरलेलं आहे की सीबीआयचे जज लोया होते, ते न्याय द्यायला गेले तर त्यांचाच न्याय होत नाही आता. संजय जोशी पण अजून जेलमध्येच आहे, त्यांचंही प्रकरण आहे. संजीव भट ते सुद्धा अजून त्यामध्ये. पण मग यांचा बरेच मुली आहेत, जर बरेच मुलं आहेत, सीए एनआरसी मधले लोक आहेत, अनेक आहेत. मी तुम्हाला नावं तर धडाधड सांगू शकेन. मुद्दा हा आहे की त्यातले मुस्लिम, दलित आणि मागासवर्गीय प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, उच्चवर्णीय पण आहेत. आणि दुसरं असं की त्याच वेळेला त्यांनी बिल्किस बानोच्या प्रकरणातले आरोपी होते बलात्काराचे, त्यांना सोडलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या निर्णयामध्ये त्रुटी आहेत असं माझं मत आहे. 2 आठवडे कशासाठी द्यावे लागतात? जो आरोपी आहे त्याला पकडायला 2 आठवडे कशाला? ते 9 गायब झाले. बरं, आरोपीने 2 आठवडे देऊन नुसते थांबलेले नाही सुप्रीम कोर्ट, त्यानंतर त्यांना अपील करण्याचा पण हक्क आहे. हे युनिकच आहे एक प्रकारे. हे संवैधानिक नाहीये. मला असं वाटतं की या देशाचं एक बनाना रिपब्लिक एक हसं झालेलं आहे. त्यामुळेच आपण म्हटलं ना, शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय. त्यामुळे काय आपल्याला आता काय कोणी आले तरी कंपनी सरकारचं राज्य आहे, अडाणी सरकारचं राज्य आहे. लॉर्ड हिज हायनेस लॉर्ड अडाणी हेच आता हा देश चालवणार आहेत, हे लक्षात ठेवा. हे जर देश चालवणार आहेत तर त्यांचा पुढचा एकंदरीत अजेंडा काय आहे, कशासाठी हे देश ताब्यात घेत आहेत, काय त्यांना हवंय हे जरा लोकांना सांगितलं. कारण की लोक अजूनही राम भक्तीमध्ये लीन आहेत, लोक अजूनही राष्ट्रभक्तीमध्ये लीन आहेत. लोक अजून पण बोलतायत की मोदी है तो मुमकिन है, मोदीच्या समोर कोण आहे, असे जे काही बोलणारे लोक आहेत त्यांचं जरासं त्यांच्या संदर्भात जरा सांगा की त्यांना. मोदींच्या समोर अनेक नेते आहेत, पण नेत्यांपेक्षा भारत आहे. मोदी विरुद्ध भारत माता असा हा लढा आहे खरं तर. मोदी व्हर्सेस मदर इंडिया. खरं सांगायचं तर त्यांच्या
ऐवजी जर नेते घ्यायचे आले तर शिवराज सिंग चौहान, वसुंधराराजे सिंधिया, नितीन गडकरी, राजनाथ सिंग अशी एक मांदियाळी आहे त्यांच्या पक्षात नेत्यांची. आणि विरोधी पक्षात ममता दीदी, नितीश कुमार, राहुल गांधी, खरगे स्वतः अनेक लोक आहेत. त्यामुळे मोदींविना देश काही प्रॉब्लेम मध्ये येत नाही, मोदीमुळे देश प्रॉब्लेम मध्ये येत. तर आता प्रॉब्लेम अडाणी हा मूळ प्रॉब्लेम आहे. अडाणी आणि ईव्हीएम या दोन्ही विरुद्ध तुम्ही लिहिलं की तुमच्या अंगावर संपूर्ण ट्रोल धाड येते. ती ट्रोल धाड जी आहे, ती ट्रोल धाड जी आहे ती अडाणी विरुद्ध येणारी ट्रोल धाड तुम्ही हे केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि त्यांना काय करायचंय असं तुम्हाला विचारायचं तर क्रिएशन ऑफ वेल्थ ते करत नाही, ते अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ करतायत. पर्यावरण नष्ट होत आहे तरी सुद्धा आपण ती गोष्ट ऍक्सेप्ट करतोय. मला लक्षात घ्या की कोरोनाच्या काळात तुम्ही ऑक्सिजन नाही म्हणून मरतानाचे किती फोटो पाहिले, किती लोक पाहिले की ऑक्सिजन ज्यांना ऑक्सिजन हे होता, हवा होता, त्यांना बायकोने किंवा मुलांनी वगैरे तोंडाला तोंड लावून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला आणि तरी ते गेले, हे बघितलंय. आणि तरी हसदेवचं जंगल, लक्षद्वीपचा किनारा आणि अनेक गोष्टी, हसदेवचं जंगल तर अडाणीच्या कोळशाच्या खाणीसाठी नष्ट केलं जात आहे. आदिवासी लढत आहेत तिथे. तर ऑक्सिजन आपल्याला किती आवश्यक आहे लोकांना कळूनही जय श्रीराम म्हणत जर अडाणीच्या बाजूने उभे राहणार असतील तर मला असं वाटतं की ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा कंपनी सरकार, बहादूर सरकार वगैरे जे म्हणायचे त्या गुलामांचीच पिढी पुढे हे चालू ठेवलेलं आहे असं मी मानतो. आणि कालच्या राहुल नार्वेकर सभापतींचा जो निर्णय होता तो संवैधानिक तर नव्हताच, पण पटण्याजोगा सुद्धा नव्हता, लॉजिक सुद्धा त्याच्यात धड नव्हतं. त्यामुळे तो इंग्रजीत वाचून दाखवायला लागला. जर मराठीत जरा वाचला असता तर मुळात जिथून आला होता तिथून मराठी येत नसल्यामुळे आयदर तो गुजरातीत येऊ शकला असता किंवा इंग्रजीत किंवा हिंदी. तर इंग्रजी देण्यात सगळ्यात जास्त हित हे होतं की जास्तीत जास्त लोकांना तो कळणार नाही, त्यानुसार ते करण्यात आलेलं आहे. बाकी काही नाही. तो मराठीत अनुवादित करून आपण एकदा वाचन करू इथे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती त्याच्यात स्वतः अंतर्विरोध आहेत. पण मग लोकांच्या लक्षात काय येत नाहीये, हे लोकांच्या लक्षात काय येत नाही आणि लोक अजूनही समजा लाखोंच्या याच्यानं गर्दी करतायत आणि त्यांना समर्थक मिळत असतात. हा काय प्रकार आहे? म्हणजे गुंड असतील, बदमाश असतील, अत्याचारी असतील, चोर असतील, भामटे असतील, तर लोक त्यांच्या मागे उभं राहतात. हा काय प्रकार नवीन आलेला आहे समाजामध्ये कळत नाहीये. नाही, लोक कोणाच्याही मागे उभे राहतात. लोक हाजी मस्तानच्या मागे पण उभे राहिले होते, काही लोक असतातच. पण तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की या देशामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 37% मतं मिळाली मतदान झाल्यातली. म्हणजे 63% लोक त्यांच्या विरोधात मत देत होते. त्यांच्या मताला काहीच किंमत नाही का? बरं, हे सगळं ईव्हीएम ची जादू केल्यानंतर आणि क्या पुलवामा के शहीदों के ऊपर फर्स्ट टाइम वोटर हमें वोट दे सकते हैं क्या या लेवलला मतं मागितल्यानंतर फक्त 37% लोकांनी मतं दिली, 63% लोकांनी नकार दिलाय. त्यामुळे तुम्ही लोकांना दोष देऊ शकत नाही. तुम्ही ईव्हीएम रद्द करा, बॅलट बॉक्स आणा आणि फ्री अँड फेअर इलेक्शन करून दाखवा. लोक असं मत देतील की भाजप नावाचा पक्ष तुम्हाला शोधून सापडणार नाही भारतात. जे लोक दिसतात ना फ्रंटवर ते आहेतच, ते शाखेत जातात, त्यांची श्रद्धा आहे. बघा, श्रद्धेला तुम्ही काही करू शकत नाही. माझी जर श्रद्धा आहे तर मी एखाद्या वेड्या माणसाला सुद्धा बुवा किंवा गुरु मानून आयुष्यभर त्यांची पोथी लिहून ती वाचत राहू शकतो. त्या श्रद्धा आहे, तो त्याच्यावर काही करू शकतो. आणि मी ते सुधारायला गेलो तर दाभोळकरांना मारली त्याची गोळी मारतील, पण ती श्रद्धा काही बदलणार नाही. बरोबर. पण तशा लोकांची संख्या जास्त आहे हा भारतीय नागरिकांवर आरोप आहे तुमचा. 63% लोक विरोधात होते 2019 साली सुद्धा. आणि ते वोटिंग झालेल्या लोकांमध्ये, आणि ते सुद्धा मॅल प्रॅक्टिस होऊन सुद्धा, मॅन्युप्युलेशन होऊन 19 लाख मशीनच गायब झालेल्या. आणि पुलवामा वगैरे सगळ्याच्या बद्दल सत्यपाल मलिक पुरेसं बोललेलं आहे. त्याच्यानंतरची ही घटना आहे. म्हणजे बघा भाजपला किती पाठिंबा आहे लोकांचा. बरोबर. त्यांनी जनआक्रोश मोर्चाची हद्द गाठली तरी सुद्धा राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्यांच्या मनाजोगते जंगली होऊ शकलेल्या नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे लोक शांतिप्रिय आहेत आणि भाजपचं जे चाललेलं आहे ते नाट्य त्यांना आवडत नाही, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. मी भेटतो ना लोकांना. हो.
पण मी काय म्हणतो, पात्र अपात्रतेचा निर्णय आपल्या कक्षेत येत नाही एवढंच बोलून सुप्रीम कोर्टाने निर्णय काय द्यावा आणि त्याची डायरेक्शन दिलेले असताना सुद्धा अशा पद्धतीनं राहुल नार्वेकर निर्णय देतात, याला काय म्हणता येईल? कारण की सुप्रीम कोर्टाने जवळपास निर्णय दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं घटनातज्ञ उल्हास बापट असतील, इतर असतील किंवा सर्वसामान्य माणूस ज्याला इंग्रजी आणि मराठी वाचता येतं, राज्यघटनेतलं 10वं परिशिष्ट जे आहे ते क्लिअर कट आहे या संदर्भामध्ये. असं असताना इतकं धाडस, इतक्या पद्धतीची बदमाशी, हे कसं काय? नाही, ही सुप्रीम कोर्टाचीच आहे. सुप्रीम हा कोर्टाने जवळपास निर्णय देऊन निर्णय दिलेला नाही. हा 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 यातच यातली खरी गोम आहे. म्हणजे कसं? सुप्रीम कोर्टाने एक ओळ जास्त बोलले असते हा तर निर्णय लागत होता. हा तो हा हा सभापतींकडे सोपवण्याची सुप्रीम कोर्टाला काही गरज नाही. बघा, सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये हा राम होता किंवा नव्हता हे येतं, हा पण सेन स्वामीला स्ट्रॉ द्यायचा की नाही हे येत नाही. उमर खलिदला हा सोडायचं की नाही हे येत नाही. आणि उद्धव ठाकरे खरे प्रमुख आहेत किंवा नाही हे येत नाही. हा पण हा रामाच्या बाबतीत खात्रीलायकरित्या सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की राम जन्माला सखे तिकडेच राम जन्माला, आणि हम्म, बीजेपीला मंदिर बांधायला परवानगी द्यायला तर हम्म, तो सांगून गेला, असं सुप्रीम कोर्ट सांगू शकतो. तर हा सुप्रीम कोर्टाच्या तुम्ही म्हणताय जे आहे ना, ते राहुल नार्वेकर आणि सभापती म्हणून ते राहुल नार्वेकर आहेत, त्यांची चुकी फार थोडी आहे. त्यांची हा चुकी एवढी आहे की ते वेस्ट इंडिया कंपनीमध्ये आहेत. हा मुद्दा हे सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय न देता, निकाल न हा देता हम्म, ते आपल्याकडनं पाप होऊ नये, म्हणजे पाप म्हणजे पॉलिटिकली करेक्ट, म्हणजे वेस्ट इंडिया कंपनीचा गुन्हा काय म्हणतात तो, कोणत्याही प्रकारची आगळीक त्याबरोबर त्यांना दुखवू नये म्हणून त्याने तो ह्यांच्या गळ्यात टाकलेला विणा आहे. हा ती विणा आता कोणाच्या ज्याच्या गळ्यात शेवटी येणार तोच वाजवणार ना, तर ती नार्वेकरांनी वाजवली. हा अन्यथा हा सुप्रीम कोर्टाला वाजवायची होते, पण सुप्रीम कोर्टाला संविधानाने हात बांधलेले होते, त्यामुळे त्यांना ती विणा वाजवली असती तर हम्म, ती शास्त्रोक्त पद्धतीने वाजली असती, आणि हा हा मग तेव्हा वाजली असती तर 8 महिन्यापूर्वी हे सरकारच गेलं असतं. बरोबर आहे. मुद्दा हा आहे की सुप्रीम कोर्टाने आपल्या जबाबदारीमध्ये कसूर केल्याचा इतिहासात याच्यात नोंद होईल. याच्यावर लिहिता येईल व्यवस्थितपणे, ते लिहिलं जाईल पण. बरोबर आहे. तर प्रश्न असा येतोय की आता ह्या गेल्या 2014 नंतर ज्या सगळ्या व्यवस्था आहेत लोकशाहीच्या, मग कोर्ट असेल, राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असतील, वेगवेगळ्या राज्यांचे गव्हर्नर असतील, हे एकूणच लोकशाहीच्या म्हणजे जी चौकट आहे किंवा लोकशाही जी आहे त्याला उलथवून टाकून, म्हणजे आम्ही काय याला मानत नाही, हा जो काय प्रकार घडतोय याच्यातनं काय मेसेज देता येते? यातनं मी अगोदर पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की हे सार्वभौम नागरिक जो आहे भारताचा, अहिंसेवर हा विश्वास ठेवणारा आणि संविधानावर विश्वास ठेवणारा, त्या नागरिकाविरुद्ध सत्ता पक्षाने एकतर्फी निर्माण केलेलं, हे सुरू केलेलं हे युद्ध आहे ओके. थेट. आणि हम्म, या युद्धामध्ये साम दाम दंडभेद हे करून आपलं ते खरं करावं आणि वेस्ट इंडिया कंपनीची गुलामी लादावी सगळ्यांवर, हे चालू आहे. तर हम्म, मुद्दा हा आहे की हम्म, हा अर्धा भाग झाला. संसद, हो मीडिया, हो सुप्रीम कोर्ट, हा इलेक्शन कमिशन, हम्म, सभापती, हम्म, राज्यपाल हे कोणी घटना मानत नाहीत, संविधान मानत नाही. फक्त भारताचे नागरिक संविधान अजून मानतायत. ज्या बरोबर. दिवशी भारताचे नागरिक असं ठरवतील की ह्या सगळ्यांनी जर संविधान न मानायचं ठरवलं तर आम्ही संविधान मानणार नाही, त्या हा दिवशी ह्या भारताच्या साठी त्याग केलेल्या आणि स्वातंत्र्यासाठी आणि अखंड भारत निर्माण करण्यासाठी ज्यांनी रक्त वाहवलं त्यांना प्रचंड त्रास होईल जिथे ते असतील त्यांचे आत्मे. पण भारतामध्ये एक प्रकारचं गृहयुद्ध सदृश्य वातावरण तयार होईल आणि हे हम्म, सत्ता पक्ष त्या दिशेने लोकांना नेतो आहे. हा म्हणजे एका पॉइंटला मुंगी पण चावते हो. बरोबर आहे. म्हणजे मुस्लिमांना चेतवण्याचं, त्यांच्या विरुद्ध वारंवार नाही, फक्त बोलण्याचं. मुस्लिमांना कशाला, मराठी माणसांना पण चेतवण्याचं की अंबानी जाऊन बोलतात की काल पण आम्ही कशाला बोला, तुम्ही महाराष्ट्रात पण केलंय, बाहेर पण केलंय, देशभरात केलंय. तुम्ही देशाचे भूषण आहात असं माना ना, तुमची कंपनी देशाची होती.
तुम्ही भारतीय नाही आहात का, तुम्ही गुजराती आले कुठून आलं, आणि मग आपण मराठी आहोत, तर मग असं होईल की प्रत्येक हे बघा 500हून जास्त संस्थानं होती, ती एकत्र करून हा देश बांधण्याचं काम पटेल आणि नेहरूंनी केलंय. प्रत्येक राज्य म्हणेल की बरं, आता 2026ला डिलिमिटेशन झालं की जीडीपी जास्त साऊथहून येतो, नर्मदेच्या खालून, आणि लोकसंख्या जास्त आहे ती उत्तरेची, नर्मदेच्या वरती. त्यांच्या सीट्स लोकसभेत जास्ती असणार आहे. का त्यांचं साम्राज्यवाद आपण सहन करायचा, असं जर साऊथच्या राज्यांना वाटलं आणि त्यांनी बंड पुकारलं तर काय करणार? त्यांची चुकी नाहीये, कारण तुम्ही ही फुटीची आणि दुहीची बीजं आधी रोवली. किंवा फाळणीच्या वेळेला पण श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सावरकरांपर्यंत दुहीची बीजं आधी पेरली होती, त्याची विषवृक्ष नंतर निर्माण झाला. आता सुद्धा हेच करतात. जेव्हा जेव्हा RSS ब्राह्मणवाद आणि या प्रकारच्या शक्ती पॉवरफुल होतात, तेव्हा देश लोकशाहीपासून दूर जातो, हुकुमशाहीत जातो, आणि त्याची एकता आणि एकात्मता धोक्यात येते, आणि त्याच्यातली अहिंसा नष्ट होते, आणि संविधानाला धक्का बसतो, आणि मनुस्मृती येते. हा आजवरचा अनुभव आहे. तो अनुभव आपण परत घेतोय फक्त. पण एक लक्षात घ्या, मार्क्सने असं म्हटलं होतं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. फर्स्ट टाइम इट इज ट्रॅजेडी, बट सेकंड टाइम इट इज फार्स. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा ते शोकांतिका असते आणि दुसऱ्यांदा ते प्रहसन असतं. हा, प्रहसन असतं, बरोबर आहे. पण हा जो काही प्रकार सगळा घडतो आहे, यातनं लोकांनी या संदर्भात काय केलं पाहिजे? कारण राजकीय पक्षांमध्ये असणारे अनेक लोक जे आहेत ते उघडपणे या संदर्भात बोलायला तयार नाहीये. आणि दुसरा एक आरोप आता होतो असा आहे की निवडणुका 2024च्या आहेत आणि राहुल गांधी कसला न्याय यात्रा काढतोय, हेही लोक त्या संदर्भात बोलताय. म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा पुरेसा त्या संदर्भात मोदीच्या विरोधात गंभीर नाहीये का, त्याच्या विरुद्ध भूमिका घेत नाहीये का, त्याच्या संदर्भात काही म्हणजे ज्या पद्धतीनं बोलायला हवं ते बोलत नाही का, असंही लोकांमध्ये चर्चा. नेमकं काय? माझं मत, राहुल गांधी हे एक अतिशय कडवे लढवय्ये आहेत. त्यांच्या न्याय यात्रेला माझा पाठिंबा आहे का नाही याबद्दल मी आता काही बोलत नाही. मला वेगळं बोलायचं, मला सांगायचं की जोपर्यंत विरोधी पक्षातला कुठचा, म्हणजे काँग्रेस असो किंवा कुठचाही घटक, ईव्हीएम वर जोपर्यंत बॅन येत नाही आणि बॅलेट बॉक्सने निवडणुका होत नाही, तोपर्यंत आम्ही बहिष्कार टाकणार इलेक्शनवर, नाटक होऊ देणार नाही असं म्हणत नाही, तोपर्यंत ते सर्व अडाणी आणि त्याची वेस्ट इंडिया कंपनी शरण आहेत असंच मी मानतो. या व्यवस्थेचे ते घटक आहेत. ही नुराकुस्ती चाललेली आहे असं मी मानतो. कारण लोकांच्या मनामध्ये, तुम्ही आत्ता मतदान घेऊन बघा, आपण हे बघा, लोकांना मतदान घेऊन विचारलं होतं का ईव्हीएम आणू का म्हणून? नव्हतं ना, गळ्यात टाकलाय जबरदस्तीने. त्याने मला असं शंका येते की माझं मत मी देतो तिथे जात नाही, अशी एका नागरिकाला शंका आल्यामुळे जर्मनीत बंद केलं ईव्हीएम. एका नागरिकाला पिटिशन केली त्यांनी कोर्टात. तर ईव्हीएम जोपर्यंत बहिष्कृत करण्यात येत नाही आणि बॅलेट बॉक्स आणण्यात येत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला नाही, तर माझ्या दृष्टीने विरोधी पक्ष सुद्धा मूळ समस्येचा भाग आहेत, आणि ते सुद्धा अडाणी मित्रच आहेत, आणि ते सुद्धा वेस्ट इंडिया कंपनीचे भारताला गुलाम बनवू पाहतात. त्यांना मी स्पेअर करूच इच्छित नाही, त्यांना मी वेगळं मानूच इच्छित नाही. तोपर्यंत ते रस्त्यावरची लढाई लढत नाहीये, ते कोणत्याही प्रकारची लढाई लढत नाहीये, किंबहुना सामान्य माणूस लढतोय. हसदेव मध्ये आदिवासी लढतायत, तिथे आपल्या कोकणामध्ये रिफायनरी होऊ नये म्हणून बारसूला तिथले स्थानिक लोक लढतायत, तिथे मणिपूरमध्ये स्थानिक लोक लढतायत, NRC CAA साठी मुस्लिम स्त्रिया, म्हाताऱ्या बायका सगळ्या लढले, शेतकऱ्यांसाठी स्वतः शेतकरी लढले. यातला पक्ष कुठचा दाखवा मला. फक्त तोंडाने बोललं आणि ट्विटरवर 2 पाठिंब्याचे ट्विट टाकले म्हणजे विरोधी पक्षाची जबाबदारी संपली? कोणता विरोधी पक्ष लढतोय? मी सांगतो हे विरोधी पक्षाचे नेते जे आहेत, सरंजामदार, त्यांच्या अय्याशीसाठी त्यांनी गुलाम, म्हणजे जे संस्थानिकांनी इंग्रज आल्यावर केलं होतं तेच ह्यांनी केलंय. बरोबर. आम्हाला आमच्या ज्या अय्याशा आहेत, आमच्या ज्या तमाशे चाललेले आहेत ते चालू द्या, आमचे जे दौलत ज्यादा चाललेला आहे तो चालू द्या, तुम्ही कोणी राज्य करा. म्हणूनच म्हटलं ना, शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय, आपल्याला काय फरक पडतो? हे आपण जनतेचं नाहीये, हे संस्थानिकांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष, त्यांचे मित्र आणि त्यांचे जे सगळे काही उद्योगपती वगैरे वाटेल ते करू शकतात, असा त्याचा अर्थ आहे. हो, ते करतातच आहेत, करू शकतात. असं तुम्ही परवानगी देण्याची गरज नाही, किरण सोनवणे किंवा मी. ते करतच आहेत. लक्षद्वीपचं वाटोळं लवकरच करायला घेतलेलं आहे, त्याच्या संदर्भात निघालेले आहेत जे आदेश, ते मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही दाखवा तुमच्या टीव्हीवर. ते सुद्धा इंग्रजीत ते मराठीत करून दाखवा.
हो. जिथे जिथे काही सुजलाम सुफलाम होऊ शकेल आणि वेलफेअर ऑफ स्टेट होऊ शकेल, गरीब रेखेखाली जनता वर येऊ शकेल, मध्यम आणि लघु उद्योग मोठे होऊ शकतील, तिथे तिथे आपण पाय घालून ते होऊ द्यायचं नाही, हे ह्या सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे बेरोजगारी वाढून सर्व लोक रेशनवर अवलंबून राहून गुलाम होण्याकडे चाललेला आहे. 80 करोड लोकांना रेशन द्यावं लागतं. ही भूषणाची बाब नसून गरिबी रेखेखाली वर आलेले लोक पुन्हा गरिबी रेखेखाली गेले. हे नोटबंदीपासून आजपर्यंतच्या प्रत्येक धोरणाने केलेलं आहे. हे पाप आहे, हे स्वीकारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. कळलं ना? त्यामुळे हे होत नाहीये. त्यामुळे तुम्ही जरा ह्या गोष्टी लक्षात घ्या. पण म्हणजे एकूणच देशाला जगाचं गार्बेज सेंटर, कचरा कुंडी बनवायचं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं हे देशाची वाटचाल करायची, हा इथला टार्गेट आहे का? निश्चितपणे एका माणसाला सत्तेत टिकवण्याकरता सगळं चाललेलं आहे. आता तुम्ही सेल्फी पॉइंटला आपल्या वेगवेगळ्या लोकांच्या सेल्फी, सगळ्या पक्षातल्या लोकांच्या सेल्फी पॉइंट करा, बघा कोणाच्या भोवती जास्त सेल्फी निघते. राहुल गांधींच्या बाजूला निघते का इतर कोणाच्या निघते? तर मुद्दा असा आहे, एका माणसाचा इगो सॅटिस्फाय केल्यावर 140 कोटी लोकांची बाजारपेठ मिळते म्हटल्यावर परदेशातले उद्योजक कशाला? म्हणून गुगल पासून, फेसबुक पासून ते ट्विटर पासून सगळे आपले विरोधी मतांची बोलणं आणि लिहिणं दाबून टाकतात, नंबर्स, नोटिसा पाठवतात. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की या प्रकारची हुकुमशाही आणि या प्रकारचा असंवैधानिक प्रयोग भारतात या अगोदर झालेला नाही. आणि मला वाटतं हा प्रयोग पूर्ण होऊन सगळं हस्तिनापूर पुन्हा उभं राहील, त्यानंतर तो प्रयोग परत करणं कोणाला शक्य होणार नाही. एवढं काही एवढं कोलॅटरल डॅमेज आपल्याला सगळ्यांना बघायला लागेल. आता म्हणजे डॅमेजच्या कुठल्या स्टेजवर आपण आहोत आणि काय याच्यातनं मागे फिरता येऊ शकतं का? का अजून याच्यापेक्षाही खूप वर्स्ट पोझिशन आपल्याला पाहायची आहे? डॅमेजच्या 10 पायऱ्या असतील तर आपण 7वी पायरी पार करून 8व्या पायरीवर पोहोचलेलो आहोत. आता 2 पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि डॅमेजच्या विरोधात जाणं हे विरोधी पक्षांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. कारण विरोधी पक्ष लोकांची स्पेस विरोधी पक्षांनी ऑक्युपाय केली आहे. विरोधी पक्ष विरोधच करत नाहीये. त्यांनी कोणत्याही प्रकारे बहिष्कार घातलेला नाही ईव्हीएमवर. त्यांनी कोणत्याही प्रकारे वेस्ट इंडिया कंपनीवर बोललेले नाहीयेत. काही लोक बोलतात, राहुल गांधी बोलतात, महुआ मोइत्रा बोलतात, डेरेक ओब्रायन बोलतात आणि काही कार्यकर्ते बोलतात, जसे की रावी नायर आणि काही लोक. पण या सगळ्यामध्ये विरोधी पक्षांनी पण भाग घेतल्यामुळे आपण 8व्या पायरीवर 9व्या आणि 10व्या पायरीवर जायला फारसा वेळ लागणार नाही. आणि एकदा 10व्या पायरीवर गेलो आपण की त्यानंतर आपण जे बघू ते आपल्या अगोदरच्या आणि नंतरच्या कित्येक पिढ्यांनी बघितलेलं नसेल. बरोबर आहे. धन्यवाद राजू परुळेकरजी. थँक्यू. वाईट वाटून घेऊ नका किरण. नाही नाही, वाईट माणसाने आशावादी असलं पाहिजे, पण वास्तवापासून पळून आशावादी होता येणार नाही. सब चंगासी म्हणायला माझ्याकडे एक वेस्ट इंडिया कंपनी नाहीये, त्यामुळे मी नाही म्हणू शकत. बरोबर आहे. धन्यवाद राजू परुळेकरजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या सगळ्या विषयांवरती संवाद साधला. आपण संवादच करतोय, याच्या मागचा आपला अजेंडाच असा आहे की लोकांपर्यंत खरं पोचलं गेलं पाहिजे. त्यांच्या समोर जे भ्रमयुग पसरवले गेलेलं आहे, भ्रमजाल पसरवले गेलेले आहे, त्यातून त्यांना वास्तव जे आहे ते समजलं पाहिजे की देश नेमकं कुठल्या दिशेने जातोय. तुमच्या मुलांचा रोजगार हिरावला जातोय, तुमच्या शेतातलं अन्न हिरवलं जात आहे, तुमच्या बँकेतले पैसे हरवले जात आहेत आणि तुम्हाला राम भजनामध्ये लावून तुम्हाला एक प्रकारची नशा चढवली जाते. या नशेतून बाहेर यायचं असेल तर थोडं बाहेर येऊन जगाकडे आणि देशाकडे आणि समाजात घडणाऱ्या घटनांकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्सकडे आपण पाहिलं पाहिजे. मग तुमच्या हॅपीनेस इंडेक्सचा रिपोर्ट असेल तो तुम्ही पाहिला पाहिजे, तुमच्या हंगर इंडेक्सचा रिपोर्ट असेल, भूकमारीचा रिपोर्ट असेल तो तुम्ही पाहिला पाहिजे. पर्यावरणामध्ये जगात सगळ्या खालच्या पातळीवर असणारा देश कुठला असेल तर तो भारत आहे, हे आंतरराष्ट्रीय रिपोर्टनी ठळकपणे नमूद केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचं आपण जर पाहिलं, या देशातला मीडिया जो आहे तो मीडिया 180 देशांमध्ये 161 नंबरवरती पोहोचलेला आहे. उद्या कदाचित तो पुढच्या 2024 पर्यंत 180व्या नंबरवर गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये नवल वाटण्याचं कारण नाही आहे.
या देशातलं शिक्षण कुठल्या पद्धतीचं आहे की असलेल्या पहिल्या 100-200 विद्यापीठांमध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही न करता कुठल्या तरी भ्रमामध्ये कुठल्या तरी नशेमध्ये जगत असाल तर तुम्ही स्वतःसोबत तुमच्या देशाचं वाटोळं करतायत हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. राजू परुळेकरांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत तुम्हाला हे समजून सांगितलंय. तुम्ही त्यांच्या मताबद्दल काय विचार करतात, कशा पद्धतीचा विचार करतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.